मित्रांनो, पुण्यामध्ये 115 वर्ष जुनं असं एक हॉटेल आहे जिथली मिसळ खाण्यासाठी ही अशी लाईन लागते. पुणेकरांनी जरी 5 स्टार 7 स्टार हॉटेल कल्चर स्वीकारले असले तरी या हॉटेलच्या मिसळीसोबत तडजोड नाही म्हणजे नाहीच. तर हे हॉटेल आहे वैद्य उपहारगृह आणि आज मी तुम्हाला इथली स्पेशालिटी असणारी मिसळ खायला घेऊन आलोय. तर पुण्याच्या रविवार पेठेत हे इतकं सुप्रसिद्ध ठिकाण आहे, पण कोणताही चकचकाट झगमगाट इथे तुम्हाला दिसणार नाही. एक छोटीशी नावाची पाटी ही अशी बाहेर टांगलेली आहे. आतलं इंटिरियर पण तेच जुन्या पद्धतीचं. इथं गर्दीतून अशी वाट काढत जागा बळकवावी लागते. जागा मिळाली की काचेच्या ग्लासमधून पाणी येतं. मग येते अशी मिसळची प्लेट. आता यात काय काय असतं बघा. सगळ्यात अगोदर पोहे, त्यावरती बटाटे भाजी, मटकी, त्यावर चिवड्याचे पातळ पोहे, मग त्यावर जाड शेवाळ्यांचा थर आणि बारीक कापलेल्या कांद्याची सजावट आणि सर्वात शेवटी या मिसळची खासियत असलेली हिरवी तर्री. सोबतीला असतो पेटी पाव. ही हिरवी तर्री पाहिजे तेवढी घेऊ शकता. तुम्हालाही कलरवरून तिखट वाटत नसेल, पण खाताना चांगलीच चटका मारते, एकदम झणझणीत. हा व्यवसाय एखाद्या व्रताप्रमाणे सांभाळणारे इथले मालक स्टाफ आणि एखाद्या सोहळ्याप्रमाणे इथली मिसळ एन्जॉय करणारे ग्राहक हे दोन्ही बघायचं असेल तर वैद्यांची मिसळ खायला जरूर या.